पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। महापौर भाजपचा पण विरोधी पक्षनेता कुणाचा? धुळे मनपात राजकीय तणाव वाढला। धुळे महानगरपालिकेमध्ये महापौरपदी व उपमहापौरपदी भाजपने आपले उमेदवार निर्विवादपणे निवडून आणले असले तरी महापालिकेत विरोधी पक्षनेता कोणाचा होणार यावर खल अद्याप संपलेला नाहीये। शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेल्या आघाडीचे नगरसेवक दीपक खोपडे हे विरोधी पक्षनेते व्हावेत असा प्रस्ताव देण्यात आलाय, तर एमआयएमनेही विरोधी पक्षनेते पदावर दावा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मिळून निवडणुकीनंतर गट स्थापन करण्यात आलेला आहे। त्याचं संख्याबळ 13 आहे, तर एकट्या एमआयएमचे 10 नगरसेवक निवडून आलेले आहेत। एमआयएमने प्रसंगी न्यायालयात जाण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेनेही विरोधी पक्षनेते पद न मिळाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय। या दोन्ही दाव्या प्रतिदाव्यांमध्ये आता संविधानिक तरतुदीप्रमाणे विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। दिनांक 6 रोजी सौ मायादेवी परदेशी यांची धुळे महानगरपालिकेच्या महापौरपदी त्या ठिकाणी त्यांची निवड झाली आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्याच दिवशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना शहर विकास आघाडीच्या वतीने दीपक उर्फ बंटी खोपडे यांच्या नावाचा आम्ही विरोधी पक्षनेता पद त्या ठिकाणी त्यांना संख्याबळाच्या याच्यावर 13 आमचे नगरसेवक असल्याने महानगरपालिकेमध्ये 2 नंबरचं संख्याबळ आमचं असल्याने आम्ही त्या गटाचे विभागीय कार्यालयामध्ये त्याची नोंदणी केली आहे। गटाला त्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे। संख्याबळाच्या जोरावर त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता पद हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना शहर विकास आघाडीला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी महापौरांना लेखी पत्र दिलेलं आहे। जर उद्या उठून जर त्या ठिकाणी काही दगाफटका झाला आणि जर एमआयएमला त्या ठिकाणी जर विरोधी पक्ष नेता पद त्या ठिकाणी देण्याचा जर प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या महापौरांनी आणि आमदारांनी त्या ठिकाणी केलं तर आम्ही याच्या विरोधामध्ये न्यायालयाने त्या ठिकाणी दरवाजा ठोठावण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।